एक आम्ही गाणं केलं मध्यंतरी आणि त्याच्यानंतर आम्ही हे ठरवलं होतं की एकत्र काम करायचं पण चांगलं काम करायचं. सो आम्ही छान चांगल्या कामाच्या शोधात होतो आणि मला असं वाटतं की सब्र का फल मीठा होत आहे तसं आहे की भरपूर वाट बघायला लागली आहे पण फळ चांगलं मिळणार आहे. सब्र का फल संसारा. छी. मी आमचा सिनेमा बघितला आणि माझं असं मी अशी का बोलते. मग मला रिअलाइज झालं की माझ्या ओव्हरऑल वागण्यातच हे झालंय, स्लो झाले मी. तर नंतर मला जेव्हा रिअलाइज झालं की ओ गॉड, या पोटामुळे जे श्वास घ्यायला हे होतं त्याच्यात प्रेग्नंट एखादी मुलगी असेल, महिला असेल तर तिला जो दम लागतो तो मलाही होत होता. ते पोट लावून मला काहीच करावं नाही लागलं. ते पोट लावलं की झालं. मग माझं ऋषीला माहिती, ऋषी म्हणजे तो बिचारा सगळ्या ठिकाणी मला मदत करायला तोच होता. हात देऊन बसते आणि अशी बसू सरळ तर बसलेच नाही मी कधी, अशीच डिरेक्ट. कारण डिरेक्ट 9 महिन्याचाच पोट. तिची वॉक जे आहे ना ते परफेक्ट झाली होती, म्हणजे ऍज इफ शी इज प्रेग्नेंट. त्याच्यासाठी मी विचारलं होतं की काय काय झालंय की नाही होतं असं कधी कधी. असं मी काहीच म्हटलं नव्हतं. हा इतका असंच म्हणाली होती तू. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री. थँक्यू. इतकं छान वाटलंय तुम्हाला असं कम्फर्टेबल होऊन बसलेलं बघणं. माझ्यासाठी ते इतकी मजा असते. मी इतके लाड करून घेते तुमच्याकडनं आणि मी इतकी मस्ती करते तुमच्या इंटरव्ह्यूजला की असंच आहे. आता मलाही कळलंय. कसा आहेस तू? आता मलाही कळलंय मी असं बसणार. ओके, कसा आहेस, काय म्हणतो, काय चाललंय? काय चाललंय? प्रमोशन चालू आहे बघ तू. एकदम जोरदार. सागर काय म्हणताय? बस थँक्यू तुम्ही इथे बोलवल्याबद्दल. कसं चाललंय प्रमोशन? संसारा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला? हो, 20 जूनला येतोय आणि प्रमोशन आमचे जे लीड आर्टिस्ट आहे ते तगडं प्रमोशन करतायत आणि होप की प्रेक्षक येतील बघायला आमची फिल्म. येस, आणि प्रेक्षक वाट बघत होते तुमच्या दोघांना एकत्र पुन्हा एकदा स्क्रीनवर बघणं आणि ते आता फायनली पूर्ण होतंय. सो मला विचारायला आवडेल, एवढा वेळ का गेला एकत्र पुन्हा एकदा येऊन काम करायला? कोण देईल याचं उत्तर? नाही, आमच्याच मुळे वेळ गेला तो. एक आम्ही गाणं केलं मध्यंतरी आणि त्याच्यानंतर आम्ही हे ठरवलं होतं की एकत्र काम करायचं पण चांगलं काम करायचं. सो आम्ही छान चांगल्या कामाच्या शोधात होतो आणि मला असं वाटतं की सब्र का फल मीठा होत आहे तसं आहे की भरपूर वाट बघायला लागली आहे पण फळ चांगलं मिळणार आहे. सब्र का फल संसारा. छी. ऋषी, पण जसं मी म्हणाले की हवं होतं प्रेक्षकांना की शिवगौरीने पुन्हा एकदा एकत्र यावं. मलाही हवं होतं, है ना? पण काही होतच नव्हतं. म्हणजे असं नाही की मी ट्राय नाही केलं, ट्राय केलं पण काही वर्कच झालं नाही. म्हणजे कधी कधी असं असतं, म्हणजे जेव्हा तुमच्या नशिबात ठीक आहे, जेव्हा तुमच्या नशिबात असतं ना तेव्हाच घडतं. तसं झालंय. सायली पण हा किती छान आता मराठी बोलायला लागलाय ना, अख्खा इंटरव्ह्यू तो मराठीत देतो. यावर तुला तुझी काय प्रतिक्रिया द्यायला आवडेल? टिपिकल काय टिपिकल? माझं एकदम टिपिकल आन्सर. टिपिकल नाही, माझा प्रश्न इज व्हेरी टिपिकल. नाही, त्यांना माहितीये की मी कशी बोलते म्हणून ते मला उकसवतात. नाही की तुझ्या टिपिकल भाषेत तू काय उत्तर? तुझी प्रतिक्रिया सांग मला. गुरु खुश आहे. मी काही त्याची गुरु नाहीये, पण काही दिया परदेशच्या वेळेला बऱ्यापैकी मराठीचे क्लासेस टाइप्स व्हायचं की असं ठरवून शिकवलं नाही त्याला कधी, किंवा त्याने पण असं ठरवून शिकून नाही घेतलं. जितकं आता आपल्याला एखादी गोष्ट कळली नाही की आपण कशी विचारतो तसं ते इतकं सहज विचारायचा. मग हळूहळू थोडं मराठी शब्द कळायला लागले. मग आम्ही इंटरव्ह्यूजला जायचो तेव्हा तो असं विचारायचा, इसको मराठी में क्या कहते, तो मैं इव्हेंटला नाही तसं नाही, इव्हेंट्सला जेव्हा जायचो किंवा काही कार्यक्रमांना जायचो तेव्हा तुला स्पेसिफिक काहीतरी मराठीत बोलायचं असायचं, तेव्हा विचारायचं की इसको मैं अभी कैसे बोलू. मग तो मराठीत इंटरॅक्ट करायचा लोकांशी, मग लोकांना आवडायचं. मग हळूहळू त्याचं तो शिकत गेला आणि
मला वाटतं सिरियलच्या शेवटीपर्यंत तो मराठीत थोडाफार बोलायला लागला होता आणि आता तर म्हणजे संसारात तर माझ्यापेक्षा भारी मराठी. ह्याच्यापेक्षा भारी मराठी. वा वा. पण ऍक्च्युली ना जसं मी त्यांना विचारलं, सागर ऍक्च्युली या दोघांना आपल्या चित्रपटामध्ये एकत्र आणूयात हे पण एक भारी डिसिजन आहे. सो तुम्हाला कसं सुचलं की हे प्रोटॅगॉनिस्ट असतील आपल्या चित्रपटात? सुचलं नाही, आपोआप झालं ते. अच्छा. ऍक्च्युली म्हणजे बघा, खरं तर सायली जेव्हा ॲज अ लीड आर्टिस्ट लॉक झाली त्याच्यानंतर आम्ही मेल लीड बघत होतो. ऍक्च्युली ऋषी होता वेगळ्या कास्टिंग मध्ये. ऋषी सोबत मी ऑलरेडी एक शॉर्ट फिल्म केली होती त्याच्यामुळे ओळखीचा होता आणि त्याला मला भीती होती हिंदीची, की ते मराठी पिक्चर बनवतोय आणि हिंदीचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे. पण ते भीती गेली माझी आणि ते ऍक्च्युली जुळूनच आलं सगळ्या गोष्टी, की मस्त छानपैकी ते दोघं एकत्र. ऍक्च्युली सायलीने पण थोडंसं एक नाव हे केलं की तुम्ही बघा याबद्दल विचार करा आणि मग व्हाय नॉट की बाकी बघून घेऊ आपण. म्हणजे ऋषीचंच नाव. ऑफकोर्स मी एक नाव म्हणजे ऋषीचं नाव सजेस्ट केलं की तुम्ही एकदा बघा. तर म्हटलं व्हाय नॉट, आणि जोडी पुन्हा येण्याचा पण फायदा होईलच. सो म्हणून ते सगळं जुळून आलं. पण काय नेमकं संसारा याचा अर्थ काय आहे? संसार हा संस्कृत शब्द आहे. अच्छा. म्हणजे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन सांगायचं झालं तर द सायकल ऑफ लाईफ अँड डेथ. त्याचं म्हणजे जीवन मरणाचं चक्र. तर देव दानव आणि ह्याच्याबद्दलची ती फिल्म आहे. आणि शब्द जरी थोडा कठीण असला समजण्यासाठी तरी ती फिल्म मध्ये तुम्हाला आपोआप त्याचा एक अर्थ उलगडेल. अगदी. आणि खरंच कठीण शब्द आहे संसारा. मी जेव्हा त्याला भेटले होते ऋषीला गेल्या आठवड्यात, तर मी त्याला दोनदा विचारलेलं की काय आहे नेमकं प्रोनाउन्सिएशन. असं होऊ शकतं कारण मी पहिल्यांदा ऐकलाय हा शब्द. तुम्ही जेव्हा दोघांनी असं म्हणणं होतं की संसार नाही संसार असेल, संसार संसारच आहे ते. त्याचं कारण असं आहे की म्हणजे संसार कसं असतं ते पण एक चक्र असतं आणि ते सगळं जोडलेलं असतं. सगळ्या गोष्टी आपण म्हणतो ना हे संसाराचं गाडं आणि ब्ला ब्ला ब्ला, तर ते संसारच आहे तो. फक्त तो संस्कृत शब्द असल्यामुळे संसारा असं संसारा पण नाहीये, तो संसारच आहे. आपण करताना तो संसारा म्हणतो. हा म्हणजे त्याचं ते संस्कृत प्रोनाउन्सिएशन तसं होतं. ओके. पण हा प्रश्न तुलाही पडला होता ना की काय आहे संसारा नेमकं, का तू सॉर्ट होतीस? नाही, माझ्या डोक्यात पहिलेच संसार आलं होतं. अच्छा. की संसारा म्हणजे हे संसाराशी रिलेटेड असेल. नॉट संसार म्हणजे नवरा बायकोचा संसार नाही, पण आपण एकंदरीतच आयुष्याला संसार म्हणतो कधी कधी. तर ते त्याच्यावरनं मला असं वाटत होतं की ते आहे. मग नंतर सरांनी मला सांगितलं की ते लाईफ अँड डेथ आणि संस्कृत शब्द आहे हा आणि असं सगळ्या गोष्टी. पण ओव्हरऑल असं एक छान नाव वाटत होतं. येस. ऋषी त्याच्या खाली ऍक्च्युली द वोम लिहिल्यामुळे मला प्रश्न पडला होता पहिले. ओके. येस. पण ऋषी तू जेव्हा पहिल्यांदा नाव ऐकलंस तेव्हा तुझे काय एक्सप्रेशन्स होते? नाही, त्याने मला डायरेक्टली सांगितलं होतं की नाव असं असं आहे आणि याचा अर्थ असा आहे. तर मी सॉर्ट होतो की अच्छा ठीक आहे, तुला माहिती ना तू काय करतोय, ठीक आहे ओके, याचा अर्थ असा आहे, वेगळं नाव आहे पण चांगलं नाव आहे, लेट्स गो हेड विथ इट. मला कळतच नव्हतं की काय आहे. त्यांनी मला इन द फर्स्ट गो सांगितलं होतं की असं असं आहे आणि असं आपल्याला करायचं आहे म्हणून हे नाव परफेक्ट आहे. तर नाव मध्ये काही चेंज होणार नाही, हे आपलं नाव आहे. आय वाज लाईक ओके ठीक आहे, यू आर गुड विथ इट, आय एम गुड. व्हेरी इंटरेस्टिंग नेम खरंच. पण तुम्ही लेखन सुद्धा केलंय या चित्रपटाचं प्लस दिग्दर्शन. आणि विषयाचा आपण बघायला गेलो ना की जरा कठीण आहे तो प्रेझेंटेशनच्या वाईज सुद्धा, कारण जन्म आणि मृत्यू म्हणजे दोन गोष्टी आल्या ह्याच्यामध्ये, राईट? हे शिवधनुष्य आपण पेलावं हे तुमचं कधी ठरलं होतं नेमकं? नाही, त्याच्यात मी पडलोच नाही. कसं की आपण ऍक्च्युली हे सगळं जुळूनच झालं की सांगायचं झालं की असं मी विचार करत होतो की काहीतरी बनवूया सिम्पल है ना, आपण कशाला कठीण मध्ये पडायचं वगैरे. तर एक विचार असा सुरू होता. पण मी
एक इंस्टाग्रामवर एक लेडीचा प्रेग्नंट लेडीचा हे बघितला, फोटो बघितला आणि मग मी म्हटलं की देर इज अ प्रेग्नंट लेडी, लेट्स गो विथ इट. तर ही कॉन्सेप्ट तुम्हाला कशी सुचू शकते. तर त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये उलगडल्या आणि मग याच्यात हे टाकू शकतो, मग ते टाकू शकतो. मग सगळे कॅरेक्टर्स आम्ही हे केले, लिहिले त्यांना आणि मग एक ट्रीटमेंट बनवली आणि स्क्रीन प्ले त्याचा तो रेडी केला. ओके. पण काय सगळ्यात चॅलेंजिंग काय वाटलं या प्रोसेसमध्ये तुम्हाला? इन्फो काढणं, exactly, मायथॉलॉजिकल जे आहे ना गोष्टी, ते इन्फो काढणं, कुठून काढायची, काय रेफर करायचं, काय काय गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी असतात इंटरनेटवर तर भेटतात. आणि ते खोटं पण नको वाटायला, खोटं पण नको वाटायला, फिक्शनलाइज बरोबर यांनी पोर्ट्रे केलं हे पण वाटायला पाहिजे. सो त्या सगळ्या गोष्टी होत्या. हे कठीण चॅलेंज, लेखन हे कठीण चॅलेंज होतं या पिक्चरसाठी. तुम्ही दोघांनी जे स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा जसा मला प्रश्न पडला आता की ते कुठेही खोटं नको वाटायला स्क्रीनवर, आणि रिसर्च त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही दोघांनी जे स्क्रिप्ट वाचलं, तुम्हाला काय क्वेश्चन्स, पहिले प्रश्न पडले होते आणि त्यानंतर तुमच्यासाठी काय सरेंडर पॉईंट होता संसाराच्या स्क्रिप्टबद्दल? नाही, मला नाही फार प्रश्न पडले, कारण त्यांनी मला एक फॉर एक्झाम्पल ट्रेलर टीजर टाईप 1 मिनिटाचं ना त्यांनी काही रेफरन्सेस घेऊन एक क्लिप तयार केली होती. ट्रेलर कसा असतो आपला तशी, तर ती 2-3 मिनिटाची ती क्लिप होती आणि त्याच्यात त्यांनी मला सांगितलं की हे असं दिसेल. तर ते पहिलेच एक तर जेव्हा नरेशन आणि जेव्हा ती क्लिप मला दाखवली त्या सगळ्याच्यात हे कळतच होतं की हे संपूर्णपणे काल्पनिक आहे. त्यामुळे काल्पनिक गोष्ट करताना फक्त कन्व्हिक्शन लागतं की आपण ते खरं कसं समोरच्या पर्यंत पोहोचवू शकतो. ते कन्व्हिक्शन तुमच्यात असायला लागतं, पण त्याच्यासाठी तुम्हाला हे माहित पाहिजे की ते काल्पनिक आहे. तुम्ही उगाच खरं करायला गेलात की ते फसू शकतं कदाचित असं मला वाटतं. पण मला नाही प्रश्न पडले त्यामुळे त्याच्यात काहीच. मला फक्त त्याच्यात जो काही त्रास दिला असेल मी सागर सरांना डिरेक्टर म्हणून, तो एवढाच असेल की हे मला पटत नाहीये ही इथून आता इथे कशी जाईल. पण याचा अर्थ ती खरं कॅरेक्टर रिअल आहे पण बाकी सगळं काल्पनिक आहे ना, तर तुला कॅरेक्टर रिअलच ठेवायला लागतं. तर मग त्याच्यासाठी ज्या गोष्टी लॉजिकल आहेत त्या तिकडे येतात आपल्या रोजच्या याच्यातल्या. कारण इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे ना संसाराच्या बाबतीतली, की सगळं फिक्शनल आहे पण तुला खरे कॅरेक्टर्स आणि खरे लोक समोर दिसत आहेत, ते त्यांच्या आयुष्यात नॉर्मल तुझ्या आणि माझ्यासारखे वागतायत. हे बघितल्यानंतर थोडंसं भीती वाटते की हे आपल्या बाबतीत घडलं तर काय होईल. अशी गंमत आहे त्याची, यु नो. तर काही प्रश्न काही नाही पडले आणि चॅलेंजिंग पण काही नाही. आय थिंक सागरनी मला क्रिस्टल क्लिअर नरेशन दिलं होतं, तर मला माहित होतं की त्याला काय बनवायचंय. मला प्रश्न पडला माझ्या कॅरेक्टरबद्दल आणि त्यासाठी मी सागरला खूप त्रास दिलाय. मला असं वाटतं मी खूप त्रास दिलाय की माझा कॅरेक्टर असा का करतोय, असा का नाही. म्हणजे मला वाटतं की हे ॲड करायला पाहिजे, हे डिलीट करायला पाहिजे, काही मी खूप म्हणजे त्याला त्रास दिलाय की माझं कॅरेक्टर मला आय गेट एन आयडिया, मला कळतंय की तुला काय दाखवायचं आहे पण मला कन्व्हिक्शन येत नाहीये तर काहीतरी कर. तर त्यांनी खूप काही चेंजेस केले माझ्या कॅरेक्टरसाठी आणि फायनली एक कॅरेक्टर तयार झालं. आणि त्यांनी पण स्वतः काही इनपुट्स टाकलेच होते जेव्हा रायटिंगमध्ये आम्ही करत होतो. तर तो जेव्हा ऋषीचं मेड लीडचं झालं तेव्हा त्याचं कंटिन्युअसली मग ते फोन्स आणि मग त्याच्यावर की बाबा हे तू चेंज केलं का, हे असं केलंय. मग ऑफकोर्स तो त्याला काही स्क्रिप्ट जात नव्हती जोपर्यंत आम्ही लिहित नव्हतो तोपर्यंत, पण ते कॅरेक्टर त्याचं की हे मी केलं, हे केलंय, हां ओके ओके ओके, मग ते पोट्रे व्यवस्थित ते झालं. त्याने पण काही इनपुट्स दिले. अगदी. पण जेव्हा सस्पेन्स थ्रिलर अशा गोष्टी असतात ना तेव्हा लाईक यू सेड की त्यात ते शोधून काढणं किंवा तो अभ्यास खूप गरजेचा असतो. अशा वेळी ना स्क्रिप्टमध्ये काय काय मांडायचं, चित्रपटामध्ये काय काय मांडायचं ह्याच्यावर अनेकदा विचार होऊ शकतो, राईट? तुम्ही किती गोष्टी या अभ्यासामध्ये लक्षात ठेवल्या होत्या संसाराच्या वेळी? म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला बरं सगळा ट्रॅक व्यवस्थित गेला पाहिजे. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये स्क्रीन प्ले म्हणा, पटकथा म्हणा, त्याच्यात ते सगळ्या गोष्टी येतात. तर ते कशा वेने ते मांडायचं आहे ते खूप ऑफकोर्स आपण ते सगळं फिल्म बघून किंवा ते करून ते शिकतो. तर कठीण किंवा कोणतीही गोष्ट म्हणा ते जर झाली असेल तर फक्त इन्स्पिरेशन काय होतं तुम्हाला त्यामागे? इन्स्पिरेशन मी खरं सांगायचं झालं तर इन्स्पिरेशन असं काही फिल्म बनवण्यासाठी मला असं इन्स्पिरेशन काही लागलं नाही. ती आपोआप अशी आली कॉन्सेप्ट आणि ती बनवली आणि ती रेडी झाली बेसिकली. असं खूप कुठून तरी इन्स्पायर झालं किंवा काहीतरी वाचलं नाही, ह्याचं काही असं नव्हतं. सो मी तेच मी सांगितलं की इंस्टाग्रामवर मी एका प्रेग्नंट लेडीचा फोटो बघितला अँड दॅट्स इट. मी रायटर्सशी बोललो की
देर इज अ प्रेग्नंट लेडी. आय डोंट नो हाऊ कॅन वी प्रोसेस, बट देर इज अ प्रेग्नंट लेडी. वा, त्या टॉपिकवर सायलीला मी विचारीनच. पण ऋषी, जे आता मी ग्लिम्सेस बघितले ना, त्याच्यामध्ये मी बघितलं की मारामारी सुद्धा जोरदार चालली आहे. जे काय आहे ते त्याच्यामध्ये मे बी रिव्हील होईल 20 तारखेला जेव्हा चित्रपट येईल तेव्हा. अशा किती नवीन प्रयोग केलेत संसाराच्या निमित्तानं तू. काय काय वेगळं वेगळं प्रेक्षकांना दाखवणार आहेस या चित्रपटात. चला आता हा task आहे. नवीन प्रयोग म्हणजे मारामारी तर मी करत आलोय. हो, म्हणजे हो. सिनेमात मी करत मारामारी आलोय. आलाय तो. सिनेमात मी करत आलोय. तर मारामारी वॉज नॉट न्यू फॉर मी. पण नवीन म्हणजे तेच की कॅरेक्टर ग्रे आहे. मी ग्रे कॅरेक्टर कधीच प्ले केलेलं नाहीये. ग्रे शेड आहे. ग्रे, हो, माझं कॅरेक्टर ग्रे आहे. इट्स नॉट आउट अँड आउट व्हाईट, इट्स नॉट ब्लॅक, इट इज ग्रे. आणि ते हळूहळू कळतं की जे कॅरेक्टर आहे रोहितचं ते ग्रे का आहे. तर दॅट वॉज वन थिंग दॅट वॉज चॅलेंजिंग फॉर मी. कारण मी ग्रे कॅरेक्टर प्ले केलेलं नाही आहे. म्हणजे ब्लॅक किंवा व्हाईट असंच करत आलो आहे मी. तर माझ्यासाठी दॅट वॉज वन थिंग दॅट वॉज चॅलेंजिंग. ओके. सायली, ते म्हणाले की ती प्रेग्नंट लेडी एकच फोटो बघून हे अख्खं सगळं घडलंय. खरं तर हीच जबाबदारीची गोष्ट आहे की एका फोटोवरनं हे सगळं घडलंय, राईट? तुझा एक्सपिरियन्स सांग आणि कसं आहे ही व्यक्तिरेखा नेमकी. मी व्यक्तिरेखा फार नाही सांगू शकत, कारण मगाशी म्हटलं तसं की इतकं रिअल कॅरेक्टर आहे की ते तुला आणि मला बघताना ते खूप कनेक्ट होणार आहे. ती आणि तिचा नवरा एकत्र राहत आहेत, ती प्रेग्नेंट आहे, त्यांच्यात प्रेम आहे, सगळं नॉर्मल जसं आयुष्य असतं तसं. त्यांची बदली झाली आहे, ते कुठेतरी शिफ्ट झालेत, ब्ला 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 सगळं. सो कॅरेक्टर इज रिअल. तर त्याच्यात भूमिकेबद्दल तुला सांगताना मला काहीच विशेष सांगता येणार नाही. पण स्टील त्याला इतक्या मायनर इतक्या बारीक बारीक शेड्स आहेत की त्याच्याने ते बदलत जातं. आणि ते खरं तर आजूबाजूच्या परिस्थितीवर, तिच्या आयुष्यात येणाऱ्या सिच्युएशन्सवर त्या शेड्स बदलत जात आहेत. जसं आपल्या आयुष्यात होतं की आपल्या आयुष्यात जशी परिस्थिती येते तसं आपण माणूस म्हणून बदलत जातो, तसं ती माणूस म्हणून बदलत जाते. जबाबदारीची गोष्टच ही होती की मुळातच एक तर प्रेग्नंट डे 1 पासून म्हणजे शूट पोट घेऊन. तर जबाबदारी तर म्हणजे सिनेमाच्या प्रत्येक कॅरेक्टरवर असते, तशी माझ्यावरही होती. त्याच्यातले चॅलेंजेस खूप होते. प्रेग्नेंट ते पोट लावून वगैरे काम करणं हे चॅलेंजेस तर आहेतच. पण मला खूप आवडलं हे कॅरेक्टर करताना, फ्रँकली स्पीकिंग. तो प्रवास खूप छान होता. आणि ॲक्टर म्हणून काहीतरी आपण वेगळं करू शकतोय का, आणि ते एक्सपेरिमेंट करण्यासाठी त्यांनी मला निवडलं, यासाठी मी थँक्यू म्हणेन खरं तर या कॅरेक्टरसाठी. कारण रिअल आणि जेन्युइन कॅरेक्टर करणं खूप डिफिकल्ट होतं. तर ते तसे कॅरेक्टर आहेत आमचे. जरी हा ग्रे असला तरी ते जेन्युइन कॅरेक्टर आहे. जरी तो म्हणजे त्याचे शेड्स बदलत असले, त्याचं कॅरेक्टर बदलत असलं सिनेमात, तरी तो जेन्युइन माणूस म्हणून बदलतोय. मी बदलत असले परिस्थिती नुरूप, तरी मी माणूस म्हणून बदलते. ते खूप रिअल येते आणि ते करणं खूप अवघड असतं. आणि अशा कॅरेक्टर्ससाठी आम्ही ॲक्टर्स खूप ग्रीडी असतो. आम्हाला हावरटपणा असतो की असे कॅरेक्टर्स पाहिजे असतं. सो हे असं कॅरेक्टर आहे. आणि मी कधीतरी असं इमॅजिन केलं होतं की मी प्रेग्नेंट आणि असं पावसात वगैरे असं काहीतरी कॅरेक्टर करते, असं एखादं ॲक्टर म्हणून काम मिळायला पाहिजे. आणि ते ह्यांच्यामुळे मिळालंय मला. पण ती प्रॅक्टिस केली होतीस का चालायची पोट घेऊन? नाही, ते पोट लावल्यानंतर आपोआप तसंच चालायला होतं. मी काहीच प्रॅक्टिस केली नव्हती, शून्य. मी खरंच सांगते, मी काही दिवसांपूर्वी आमचा सिनेमा बघितला आणि माझं असं ना, मी अशी का बोलते. मग मला रिअलाइज झालं की माझ्या ओव्हरऑल वागण्यातच हे झालंय, स्लो झाले मी. तर नंतर मला जेव्हा रिअलाइज झालं की ओ गॉड, या पोटामुळे जे श्वास घ्यायला हे होतं, त्याच्यात प्रेग्नंट एखादी मुलगी असेल, महिला असेल, तर तिला जो दम लागतो तो खरं मलाही होत होता. ते पोट लावून मला काहीच करावं नाही लागलं. ते पोट लावलं की झालं. मग माझं ऋषीला माहिती आहे, ऋषी म्हणजे तो बिचारा सगळ्या ठिकाणी मला मदत करायला तोच होता.
हात देऊन बसा, आई आपलं गं. बसते आणि एकदम अशीच बसते. रिअलिस्टिक. अशी बसू सरळ तर बसलेच नाही मी कधी, हा. अशीच डिरेक्ट, कारण डिरेक्ट 9 महिन्याचाच पोट होतं. म्हणजे पहिले एखाद दुसऱ्या सिक्वेन्सला फक्त 5-6 महिन्याचं होतं, नंतर पूर्ण वेळ 9 महिन्याचं पोट होतं. हॅट्स ऑफ सगळ्या महिला मैत्रिणींना. खरंय या. ऋषी एकदम रिअलिस्टिक झालं ना हे सगळं. ती म्हणाल की बसली की तशीच बसायची ती. डायरेक्टली. आणि माझं ऋषी, तू मला म्हणाला होतास का असं की तू ऐसे क्यू स्लो क्यू हुई हो, असं म्हणायचंस का तुम्हाला? कारण खरंच स्लो व्हायला व्हायचं, दम लागायचा चालून. कारण तिची वॉक जे आहे ना हम्म. ते परफेक्ट झाली होती, हम्म. म्हणजे ऍज इफ शी इज प्रेग्नेंट. त्याच्यासाठी मी विचारलं होतं की काय काय झालंय की नाही होतं असं कधी कधी. अरे अरे. असं मी काहीच म्हटलं नव्हतं. हा इतका असंच म्हणाली होती तू, पण हा होतं असं Usually कधी. ना चित्रपटात मालिकेमध्ये जे लीड पेअर असतात ना, जे मेन, ते साधारणपणे पॉझिटिव्ह रोलमध्ये असतात. बट इकडे तो जसं म्हणाला तो ग्रे शेड मध्ये. काय काय भानगड आहे नेमकी ऋषी? असं हे पहिल्यांदाच होतंय ना की लीड ग्रे शेड आहे, है ना? आता मी काय सांगू शकतो आपण? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काय, काहीतरी सांगावं लागेल ना. इतका सस्पेन्स आहे, मी मला सांगू माहिती कसं? आहे. नाही 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 नाही. मी सांगू का मगाशीच मी आहे म्हणजे कसं आहे ना की तो कॅरेक्टर ग्रे, म्हणजे जसं ती सांगत होती की कॅरेक्टर बदलत जातो म्हणजे थ्रू आउट द फिल्म ना, बिकॉज ऑफ द सिच्युएशन अँड हिज मेंटल प्रॉब्लेम. तो ते थोडंसं कसं बदलतं, तो काय डिसिजन्स घेतो, कसा तो पुढे जातो, ते पूर्ण जर्नी आहे. जसं सायली म्हणाली की ग्रे कॅरेक्टर आहे पण ते जेन्युअन आहे, तर ते जेन्युअन कॅरेक्टर पण ग्रे कसं होऊ शकतं, आपल्या मेंटली काय त्याच्या याच्यामध्ये चालू आहे, प्रॉब्लेम चालू आहे मेंटली. सो त्या गोष्टी सगळ्या येऊन ते ग्रे शेड जी आली आहे त्याच्यामध्ये ते तसं आहे. वा, असं ते ग्रे कॅरेक्टर. माझ्याकडे असं ते ग्रे कॅरेक्टर. हा. पण जो ग्रे करतोय त्याच्याकडे उत्तर नाहीये. त्याच्याकडे नाही, त्याने माझ्याकडे केलंय ना. नाही, त्याने केलंय म्हणून नाही, बरेच अख्खी फिल्मच सांगायला लागेल आता लागू आम्ही. पण मला असं वाटतं की आपण कसं आपल्या खऱ्या आयुष्यात एखादी गोष्ट आली की मग आपण एक निगेटिव्ह भूमिका घेतो आपल्या आयुष्यात, आपण चिडतो, रागवतो, काहीतरी करतो, तसं आहे ते. तर त्याचं कॅरेक्टर बदलत जाण्याला तो काय पूर्ण वेळ ग्रे असं मला वाटत नाही. तर पण कसं आहे ना की आपल्या आयुष्यात पण आपण पण व्हाईट किंवा ब्लॅक नाही आहोत, करेक्ट? तर सिच्युएशन प्रमाणे सगळं चेंज होत जातं. तसंच झालंय. युजली कसं असतं की सिनेमामध्ये कॅरेक्टर्स व्हाईट किंवा ब्लॅक असतात आपल्या सिनेमामध्ये, पण खरं आयुष्यात तसं नसतं. तर तसं काहीतरी आहे, म्हणजे सिच्युएशन प्रमाणे तो द कॅरेक्टर चेंजेस आणि तो ग्रे होत मतलब असंच आहे ना आपलं. हा ठीक आहे, परफेक्ट आहे, असंच आहे बाबा, सुचलंय काहीतरी सुचलंय विदाउट रिव्हिलिंग एनिथिंग. मी सांगते काय झालंय. एक तर ना मगाशी एकदम माझ्याकडनं चुकून काहीतरी बोललं गेलं, त्याच्यानंतर सरांचं झालं नको 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 नको, तर असं झालं की आता कायच बोलायचं, कसं सांगायचं. चित्रपट असतात ना जे प्रमोशन साठी करताना आपण ते करतो, पण ते प्रमोशन साठी टफ असतात की अरे यार आता काही रिव्हील नाही करायचंय आपल्याला, आणि हीच रिव्हील नाही करू शकत. अरे तरी तू बघितले ग्लिम्सेस, तू मारामारी तरी आम्ही बोललो असतो तर सर लगेच नाही मारामारी बद्दल नाही सांगायचं. ती का आहे ती मारामारी, है ना? तो एक पॉइंट जो होता तो नाही सांगायला पाहिजे, तर म्हणून मी बोलतो. नाही तसं, अरे इतकं जेन्युअन नाही होते, इतकं नाही होते. नाही माझं म्हणणं असं आहे की खूप आता तिने काय ग्लिम्सेस बघितले हे मलाही कळत नाहीये ना एक्झॅक्ट. मी ट्रेलर आता ती काय हो नाही पण तू कशाबद्दल विचारणार आहेस पटकन हे कळत नाही. आणि त्याच्यानंतर कॅरेक्टर आमचे इतके खरं तर इतकं फिल्मशीच रिलेटेड कॅरेक्टर आहेत ना, कधी कधी आपण असं सांगतो की ही माझी भूमिका आहे आणि मग मी अशी स्टबन आहे, मी असं नाही आहे ना. सिनेमाशी इतकं रिलेटेड आहे की आम्ही जर आमच्या कॅरेक्टरबद्दल काहीही सांगायला गेलो तरी तुला उलगडत जाईल सिनेमाची गोष्ट, आणि जी नाही सांगता येते आता. वा, म्हणजे यांच्यासाठी एवढा टास्क आहे सर
तर तुमच्यासाठी तर खूपच टास्क असणार ना, की सगळंच नाही बाबा, ट्रेलर कट करताना किंवा गाणी सांगताना आउट झालं पाहिजे. खूप. कारण बघा कसं असते अशा जॉनर मध्ये किंवा असं, मी लव्ह स्टोरी मध्ये एक पॉइंट सांगणार नाही, तो सोडून दिला की माझं फिक्स झालं. पण अशा जॉनर मध्ये खूप थिंकेबली काम करावं लागेल की कुठे काय काय टाकायचं, कुठे काय पाठवायचंय, कोणाला काय दाखवायचंय, आणि तेच जर कधी आपोआप सुटून गेलं ना, मग काही त्याची मजा निघून जाईल ती. सो ती मजा न निघण्यासाठी जे आपण म्हणजे ती दोरी ताणून ठेवतो ना, ती ठेवावीच लागणार. सो त्याच्यामुळे बाकीचे म्हणजे ते काही काही गोष्टी रिव्हील नाहीच करू शकत. अगदीच. आणि टेक्निकल हा ते तर होईल, आता हळूहळू येणार प्रत्येक गोष्ट समोर, आणि त्या सगळ्या गोष्टी होणार. आणि टेक्निकली सुद्धा खूप गोष्टी या चित्रपटामध्ये तुम्ही दाखवलेल्या आहेत, राईट? हो हो. जर मी आज विचारलं इकडे की अशी एखादी मुवमेंट किंवा सीन मला सांगा की जो ऑब्व्हियसली तुम्ही सीन नाही सांगणार तरी मी विचारते की की खूपच मेहनत किंवा कस लागतो ना आपल्या कलाकृतीला, हे इम्पॉर्टंटच आहे आणि हे करायचंच आहे. तर संसाराबद्दलची कुठली गोष्ट आहे की डिरेक्टर म्हणूनही तुम्हाला ती कठीण वाटली शूट करताना किंवा नंतर टेक्निकली? खरं सांगायचं झालं तर शूट करताना मला खरोखर कठीण काहीच नव्हतं. मला लेखन करताना खूप कठीण वाटलं. पण तरी पण तुम्ही आता एवढा जोर देऊन विचारताच आहे, तर क्रिएचर जोर नाही सांगा. सो जे क्रिएचरचे ऍक्शन सिक्वेन्स होता ना, ऍक्शन सिक्वेन्स, तो खूप कठीण होता. ते क्रिएचर बनवणं, ते सगळं VFX अँड ऑल सगळं त्या गोष्टी त्या खूप कठीण होत्या. म्हणजे बरं, ही फर्स्ट फिल्म, वरतून क्रिएचर, फर्स्ट क्रिएचर ऑल्सो मराठीमध्ये, तर त्याच्यामुळे ते कठीण होतं की हे दिसेल कसं. आता बऱ्यापैकी आपल्याला मला माहिती होतं की काय दाखवणार, पण ते खरोखर दिसेल का नाही, हे शूट तर मी असं करतोय व्यवस्थित, ते खूप कठीण होतं या सगळ्या गोष्टी करणं, आणि ते आम्ही आमच्या परीने पार पाडलंय. आता बघूया कसं एक्झिक्यूट होईल. ऋषी, काय तुझा नाही आवडता सीन सांग मला. आवडता सीन, कठीण सीन, आवडता सीन? तो म्हणाला त्याला काहीच डिफिकल्ट नव्हतं. फेवरेट सीन कुठला होता? फेवरेट सीन, या सीन मध्ये एक ट्रान्झिशन सिक्वेन्स आहे या कॅरेक्टरचं, रोहित कॅरेक्टरचं एक ट्रान्झिशन सिक्वेन्स आहे. तर मला वाटतंय की असं बघायला गेलो तर म्हणजे खूप काही घडत नाही आहे त्या सीनमध्ये, पण तरी टेक्निकली दॅट सीन इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. प्लस काही ना बोलता माझ्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी होती की मी काही ना बोलता खूप काही एक्सप्रेस करू शकतो त्या सिक्वेन्समध्ये. ट्रान्झिशन सिक्वेन्स आहे जेव्हा तो जे ग्रे ट्रान्झिशन असतं, ग्रेमध्ये ट्रान्झिशन झालं आहे त्या कॅरेक्टरचं. करेक्ट. मी असतो याच्यासाठी की बघ अडकतो तू इथे, कारण का नाही रिव्हील करू शकत. नाही हां, पण ते थोडं तर रिव्हील करू द्या यार, नाही तर लोक म्हणतील काय सगळंच. एक ट्रान्झिशन सिक्वेन्स आहे जिथे व्हाईट टू ब्लॅक ट्रान्झिशन होतं. तर मधला जे पार्ट आहे ना ते ग्रे आहे. तर ते ग्रे ट्रान्झिशन माझ्यासाठी वॉज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. इट इज शॉट ऑल्सो व्हेरी वेल. तर टेक्निकली खूप करेक्ट आहे आणि माझ्यासाठी सर्वात जास्त इंटरेस्टिंग सिक्वेन्स होता. डिलिव्हरीचा सिक्वेन्स आहे याच्यात, तो माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होता. ते सगळंच एकतर मगाशी म्हटलं तसं की इतकी अवघड ही अवस्था असते स्त्रीच्या आयुष्यातली, ती जरी आपण खोटी जरी करत असलो सिनेमाच्या, म्हणजे आपण पडद्यावर जरी खोट्या याच्यात साकारत असलो तरी ते तितकंच त्रासदायक होतं किंवा कमीच होतं. म्हणजे ऑफकोर्स खोटं आहे कारण ते, पण त्या सगळ्या त्या प्रोसेसमधनं जाताना कळतं की काय काय वेदना होतात. आणि जेव्हा तो डिलिव्हरीचा सिक्वेन्स आहे तेव्हा मला खरंच कळत नव्हतं की हे कशा पद्धतीने आता डिलिव्हर करायचं आहे. म्हणजे एक्सप्रेशन्स काय असले पाहिजे किंवा आपल्याला एक आपल्याला आपल्या स्त्री म्हणून आपल्याला अंदाज असतो की डिलिव्हरी कशी होते, पण त्या वेदना नाही माहित ना. त्या वेदना स्वतः समजून घेऊन कशा आपण कॅमेरासमोर करायच्या, हा एक प्रश्न होता. तो खूप तो म्हणजे ऍक्टर म्हणून तो सीन करताना मला खूप काहीतरी करायचं होतं त्याच्यात. त्याच्यामुळे तो एक छान किंवा आवडणारा सिक्वेन्स आहे. सेकंडली इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जे काही दिसणार आहे ते ह्यांच्या डोक्यात आहे, सागर सरांच्या. ते
ते क्रिएचर पण कसं दिसणार आहे हे त्यांच्या डोक्यात आहे. त्यांच्याबरोबरचे जे काही फाईट सिक्वेन्स किंवा जे काही मारामारी तू बघितल्या आहेस तर त्याच्यात मी त्याला कसं इमॅजिन करायचं हे मला माहिती नाही ना. तर म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल आता इथे एखादी इमॅजिनरी आपण एक क्रिएचर काहीतरी इथे करतोय तर त्याला इथे हात लावायचा काय आपल्याला माहिती नाहीये किंवा कुठे बघायचंय काही कल्पना नाहीये, कसा तो चालणार आहे, कसं ते त्याची मुवमेंट कशी असणार आहे माहित नाही. तर हे सगळं पहिल्यांदा क्रोमा आणि पहिल्यांदा VFXशी रिलेटेड एवढी VFX असणारी फिल्म केल्यामुळे असं वाटत होतं की हे फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण जसं बघणार आहोत तसं तिकडे त्याला प्लेस केलं जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्या इमॅजिनेशनला अंत नाहीये खरं तर. ते तू किती इमॅजिन करू शकतेस. तर ते फार इंटरेस्टिंग होतं. क्या बात आहे. सो तयार झालाय चित्रपट आणि 20 तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. खरं तर सस्पेन्स थ्रिलर ना असं आहे की आत्ता आवर्जून बघितलं जातं OTTवर वगैरे सुद्धा, चित्रपटाच्या रूपात, वेब सिरीज म्हणा, आवडीने बघतात प्रेक्षक. तुमच्या तिघांचाही झोन आहे सस्पेन्स थ्रिलर, ज्यामुळे तुम्ही एक्साइटेड आहात या चित्रपटासाठी. माझं झोन आहे आउट अँड आउट सस्पेन्स थ्रिलर. सायली नो? मला प्रचंड आवडतं पण पहिल्यांदा काम करते त्यामुळे कसं उत्तर द्यायचं हे मला माहिती नाही. याच्यात मला बघायला आवडतं पण मला स्वतःला त्याच्यात बघायला कितपत आवडेल पण तसं सस्पेन्स थ्रिलर नाहीये, म्हणजे प्रोबॅबली मायथॉलॉजिकल थ्रिलर, सस्पेन्स नाही. 20 तारखेला येतोय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला. तुमच्या तिघांकडनं मला एक कारण ऐकायला आवडेल प्रेक्षकांनी थिएटर पर्यंत जाऊन हा चित्रपट बघायचा. मला असं वाटतं की आपण बरेच सिनेमे असे काल्पनिक जगावर आधारित केलेले बरेच सिनेमे, आपण इंग्लिश सिनेमे बघतो, हिंदी सिनेमे बघतो, तर यात आता भर पडली आहे मराठी सिनेमांची सुद्धा. आणि मला खूप कौतुक वाटतं की मराठी सिनेमात वेगवेगळे काय म्हणू आपण एक्सपेरिमेंट्स केले जातात, प्रयोगशील आहोत आपण आणि छान छान गोष्टी करायला आपल्याला आवडतात. आणि मला असं वाटतं की आपण ज्या कथा गोष्टी ज्या ऐकायचो तर गोष्टी वाचायचो किंवा आपण पुस्तकात एखादं सस्पेन्स किंवा आता आपण बोलतोय तसं थ्रिलर अशी एखादं पुस्तक असेल, गूढकथांचं पुस्तक असायचं, ते आपल्याला वाचण्यात इंटरेस्ट असायचा, तर तशी एखादी गूढकथा तुमच्यासमोर मांडली जाते म्हणून बघा आणि निव्वळ मनोरंजन आणि निव्वळ एंटरटेनमेंट म्हणून बघा. कम्प्लिटली काल्पनिक आहे, तुम्हाला याच्यातून काही आम्ही संदेश द्यायला जात नाही आहोत, काही नाही, फक्त तुमचं मनोरंजन करणं एवढाच आमचा उद्देश आहे. आय थिंक मराठीत काहीतरी वेगळं होतं आणि असं काहीही कोणीही केलेलं नाही आहे. तर एक नवीन प्रयत्न आहे. पहिल्यांदा VFX एवढा यूज झाला आहे फिल्ममध्ये, प्लस युनिवर्स बिल्डिंग फिल्म आहे. तर ऑल दीज पॉईंट्स असं काहीही अजूनही घडलेलं नाही आहे मराठीत. तर काहीतरी नवीन बघायला जा प्लीज थिएटरमध्ये. मला असं वाटतं की तेच जसं ऋषी म्हणाला, युनिक सब्जेक्ट, कॅरेक्टर्स नवीन आहेत, थोडे वेगळ्या प्रकारे पोर्ट्रे केलेत, तर त्या हिशोबाने मी आता असं म्हणणार नाही की दुसऱ्या फिल्म्सचा एक्सपिरियन्स तसा नसतो, ऑफकोर्स असतोच, पण काहीतरी सिनेमॅटिकली एक्सपिरियन्स पण हा थिएटरमध्ये जरा चांगला मिळेल. नंतर बऱ्याच वेळेस असं होतं की आपण OTTला बघतो आणि असं होतं की थिएटरमध्ये बघायला पाहिजे होतं. सो याचा एक्सपिरियन्स थोडा अजून जास्त थिएटरमध्ये चांगला मिळेल त्याचा, सो त्याच्यासाठी जायला पाहिजे लोक. येस, खूप मस्त. थँक्यू सो मच आणि खूप Thank you. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.